आदरणीय दादा, उपस्थित सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, विकृतीचा रावण जाळूया या विषयासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। रामायण होऊन हजारो वर्ष झाली तरी सुद्धा दरवर्षी आपल्याला रावण जाळण्याची वेळ येत आहे। याचा अर्थ असा की अजूनही रावणी प्रवृत्ती समाजामध्ये जिवंत आहे आणि या मतदारसंघामध्ये जयंत पाटलाच्या रूपाने रावण जिवंत आहे आणि या रावणाचं दहन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। या देशामध्ये संस्कृतीचं संवर्धन करून कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी प्रभू रामचंद्राचा वारसा घेऊन रामाच्या रूपाने देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्य करत आहेत आणि त्यांना रावणी वृत्तीने विरोध करणारी आजही हजारो रावण जिवंत आहेत। या देशामध्ये गोरगरिबांना घर मिळावं म्हणून बेघरांना घर दिलं। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत दिला। उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना, माया बहिणींना गॅस उपलब्ध करून दिला। अशा असंख्य योजनेच्या माध्यमातून दलित, पीडित, उपेक्षित, वंचित वर्गासाठी रामाचा आदर्श घेऊन नरेंद्र मोदीजींनी जे रामराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याच नरेंद्र मोदींना रावणी प्रवृत्तीने लाखो शिव्या वाहिलेल्या आपल्याला दिसतात। याचा अर्थ असा, रावण अजूनही जिवंत आहे। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु मराठा समाजाचा सामाजिक उद्धार व्हावा, आर्थिक उद्धार व्हावा, शैक्षणिक उद्धार व्हावा, यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे कार्य केलं ते आत्तापर्यंतच्या मराठा मुख्यमंत्र्यांनी अजिबात केलेलं नाही। हे बघवत नाही म्हणून नरेंद्र मोदीजींना शिव्या द्यायच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांना शिव्या द्यायच्या, त्यांनी राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांच्या विरोधामध्ये खोटे आरोप करायचे, अशा पद्धतीची रावणी प्रवृत्ती जिवंत आहे। जोपर्यंत आपल्या श्वासामध्ये, जोपर्यंत आपल्या रक्तामध्ये, जोपर्यंत आपल्या मनगटामध्ये राम पुकारला जाणार नाही, राम जिवंत ठेवला जाणार नाही, तोपर्यंत आपल्याला दरवर्षी रावणाचं दहन करावं लागणार आहे। जर ही रावणी प्रवृत्ती संपुष्टात आणायची असेल, समूळ नष्ट करायचा असेल, तर प्रभू रामचंद्राचा आदर्श रामराज्याचा वारसा घेऊन जे काम करत आहेत देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा जे काम करत आहेत, त्यांना विरोध करणारी ही सर्व माणसं ही रावण प्रवृत्तीची आहेत, देशद्रोह प्रवृत्तीची आहेत आणि म्हणून ही प्रवृत्ती समूळ नष्ट करायची असेल तर आता संघर्षासाठी सिद्ध झालं पाहिजे। आता दादांनी सभ्यतेचं संकेत दिलेलं आहे, सभ्यता पाळली पाहिजे, परंतु दादा आता डोक्यावरून पाणी आणि डोक्यावरून ओघळ व्हायला लागलेला आहे, आता अति झालेला आहे। ते ज्या भाषामध्ये शिव्या देतील, ज्या भाषेचा प्रयोग करतील, त्याला प्रत्युत्तर करण्याची आपल्या कार्यकर्त्यांची मानसिक तयारी आहे। ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आहेत, त्यांनी शिवे दिल्या तर आम्ही शिव्या देऊ शकतो, परंतु त्यांच्या शिवीला आम्ही ओवीनेच उत्तर देऊ, ही आमची संस्कृती आहे। संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी,
नाठाळाच्या माथी हाणू काठी. त्यामुळे संत तुकाराम महाराजांनी सुद्धा जो आम्हाला आदर्श दिलेला आहे त्या आदर्शाप्रमाणे गरज पडली तर नाठाळाच्या माथी काठी मारण्यासाठी संविधानाच्या आयुधाचा आम्ही वापर करू. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो सनदशीर मार्गाने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा आम्ही वापर करू. आणि त्या अधिकाराचा जेव्हा वापर करू तेव्हा ह्या रावणांना पाळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही असा मी त्यांना इशारा देतो. आणि पुन्हा एकदा हे रावण दहन करायचं असेल तर आपल्या श्वासामध्ये, आपल्या रक्तामध्ये, आपल्या मनगटामध्ये राम आणला पाहिजे, तरच हे रावण संपुष्टात येतील. पुन्हा एकदा या रावण दहनासाठी आपल्याला प्रभू रामचंद्र शक्ती देव आणि रामराज्य साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादा पाटील जे प्रयत्न करीत आहेत त्या प्रयत्नाला आपण पाठीशी राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.